समाचार अब तक, सत्य का साथ। रश्मी बर्वे यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र रद्द झाले होते, म्हणून राखीव असलेले रामटेक लोकसभा मतदारसंघात रश्मी बर्वे शेड्यूल कास्टमध्ये पात्र नसल्याने त्यांचं नामनिर्देशन पत्र रद्द करण्यात आलंय। जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयानंतर रश्मी बर्वे वैधता आजच संपुष्टात आली होती। त्यानंतर निर्णयाअंती काँग्रेसचे आता अधिकृत उमेदवार त्यांचे पती असतील असे निवडणूक आयोगाने घोषित केलाय। भाजप विधी आघाडी ॲडव्होकेट मोहित खंजाची यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे। मध्ये आजच्या सुनावणीत आज आम्ही आक्षेप घेतला होता की रश्मी बर्वे यांचा फॉर्म रिजेक्ट करावा आणि निवडणूक आयोगाने ते फॉर्म रिजेक्ट केलेला आहे, कारण त्यांच्यातर्फे जे कास्ट स्क्रुटिनी कमिटीने जे ऑर्डर केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांची जे कास्ट स्क्रुटिनी कमिटीच्या ऑर्डरप्रमाणे त्यांची वैधता ते संपुष्टात आजच आली होती आणि त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट जे SDOने दिलं होतं ते सुद्धा रद्द झाला होता। म्हणून रामटेक लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी ही शेड्यूल कास्टसाठी राखीव असल्यामुळे ते आज शेड्यूल कास्ट पात्रतात उमेदवार नसल्यामुळे त्यांचा अर्ज खारिज करण्यात आला आणि त्यांचं नामनिर्देशन पत्र खारिज करण्यात आला आणि आम्ही घेतलेला ऑब्जेक्शन जे आक्षेप होता ते ॲक्सेप्ट करण्यात आला। उमेदवार आज आता निवडणूक आयोगाने घोषित केले की त्यांचे जे पती आहे त्यांचे ते अधिकृत उमेदवार असतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। असं म्हणणं होतं की जे कास्ट स्क्रुटिनी कमिटी आहे त्यांनी आम्हाला बरोबर वेळ नाही दिला आणि जे स्क्रुटिनी केली ती बरोबर नव्हती, परंतु निवडणूक आयोगाने ती ग्राह्य धरली नाही आणि आमचा आक्षेप मान्य केला आणि फॉर्म रिजेक्ट केला।